नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। तर त्या ट्विस्टमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता राकेशने अंजलीचे कान भरण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाने मात्र आता त्याला असं वाटत असतं की मी अंजलीला अगदी कान भरून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना पुन्हा एकदा घराच्या बाहेर काढेल आणि अंजली मात्र त्यांचा पुन्हा एकदा रागराग करून आता ह्या सगळ्या काही प्रॉपर्टीचे हक्क शेवटी मलाच देईल आणि प्रॉपर्टी केवळ आणि केवळ माझ्या मालकीची होईल यासाठी मात्र आता यांचा हा प्लॅन सुरू असतो। त्यानंतर मात्र आता इकडे अंजलीला फारच राग येतो जेव्हा आता या राकेशने तिला आता हे सांगितलेलं असतं। राकेशला असं वाटत असतं की आता मी मात्र खूप काही गेम खेळू शकतो आणि ही प्रॉपर्टी आता सगळी काही माझ्या नावावर मी करू शकतो, म्हणून त्याने असा काहीतरी प्लॅन आखलेला असतो आणि त्या प्लॅनमुळे आता एक असं भयानक जे काही सत्य आहे तर ते सत्य अंजलीच्या समोर येणार आहे। कारण आता राकेश मात्र अंजलीचे कान भरून या अर्णवला मात्र तो किडनॅप करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर मात्र अर्णवला किडनॅप केल्यानंतर ईश्वरी मात्र अर्णवला ह्या सगळ्या संकटातून कसं वाचवणार आहे आणि अर्णवला किडनॅप केलेलं सत्य ह्या ईश्वरीसमोर येणार आहे आणि ईश्वरी भयानक पुरावा देऊन आता हे सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आहे। कारण राकेश किती नराधम आहे, केवळ अंजलीचे सुद्धा डोळे आता ह्या भयानक पुराव्यामुळे ईश्वरी उघडणार आहे। त्यामुळे मात्र सगळ्यांच्या समोर हे सत्य येणार आहे। कारण हा राकेश आहे तर तो राकेश पुन्हा एकदा अर्णवला किडनॅप करतो आणि ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ईश्वरीला सर्व सत्य माहिती झालेलं असतं। ईश्वरीसमोर या राकेशचा खरा पर्दाफाश झालेला आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तोहेरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, इकडे आकाश मात्र हा नम्रताला खुश करतो आणि नम्रताला खुश करून त्याच्या प्रेमाचं जे सत्य आहे तर तो नम्रताला सांगतो। नम्रताची खात्री पडते की आकाश सर आपल्यावर खूपच प्रेम करतात आणि आपण त्यांच्या बाबतीत जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तो सगळा गैरसमज आता खोटा करून घेतला होता। हे सगळं काही ऐकल्यानंतर आता ह्या शुभंकरला मात्र खूपच राग येतो। शुभंकर म्हणतो की काही झालं तरी शेवटी आता हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे म्हणजे ह्या शुभंकर याने ठरवलेलं असतं नम्रता आणि आकाश या दोघांना वेगळं करायचं आणि नम्रताशी लग्न करायचं, म्हणून तो आता एक प्लॅन करतो। एक प्लॅन करून मात्र तो आता सगळ्यांना खोटं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नम्रताचे कान भरतो, नम्रताला म्हणतो की हे बघ, आकाश तुझ्यावर म्हणजे प्रेम करत नाही, तू कितीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी आकाश तुझ्याशी लग्न करणार नाही। त्यावरती नम्रताला मात्र आता ह्या म्हणजे शुभंकरचा राग आलेला असतो, शुभंकर असं का बोलत असेल, परंतु त्याच वेळेस मात्र तो नम्रताला जे काही गोळ्या आहेत तर त्या गोळ्या देण्याचा जो प्रयत्न करत आहे तर त्या प्रयत्नाने मात्र आता सगळं काही सत्य आहे तर ते सत्य मात्र आता ह्या नम्रताला समजणार आहे। कारण शुभंकरच्या गोळ्या काही आता टाकायला जातो आणि त्या गोळ्यामध्ये आता नम्रताला तो कॉफी पिण्यासाठी आग्रह करतो। तेव्हा नम्रताच्या लक्षात येतं की नक्की हा काहीतरी प्लॅन करत आहे आणि तो आपल्याला आणि आकाश सरांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून तिने आता ते शुभंकरच्या कानामागे दिलेली असते आणि यापुढे मात्र तो आता जे काही करतो तर ते मात्र सगळं काही खोटं करतो। त्यामुळे आकाश सरांनी मला वेगळं करण्याचा जर तू प्रयत्न केलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। सुप्रिया म्हणते की शुभंकर तुझ्याकडून असे वागण्याची मला अपेक्षा नव्हती, म्हणून शुभंकरला मात्र ते घराच्या बाहेर काढत असतात, परंतु शुभंकर आता लगेच इतका रागवलेला असतो आणि त्यानंतर मात्र तो माफी मागण्याचं नाटक करतो। मी खरंच माफ करा, मला माझी चूक झाली नम्रता, मी तुझ्या कधी प्रेमात पडलो ते मला कळालंच नाही असे बोलून तो मात्र माफी मागत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे राजश्रीकांच्या घरामध्ये अंजली फारच आता ईश्वरीला बोलते, ईश्वरीला म्हणते की तू म्हणजे इतकं सगळं कसं करू शकते, तू यांच्यावर असं आरोपच कसं करू शकते, जे काही झालेलं आहे तर म्हणजे तू असं का केलंस तेच मला नाही कळालं। ईश्वरी म्हणते की नक्की काय झालं अंजलीताई, म्हणजे कर्णिकाच्या बाबतीत काही चूक वगैरे झाली की काही, तुम्ही असं का बोलतात, मी काही चूक केली नाही तरीसुद्धा
तुम्ही म्हणजे जे काही बोलत आहे ते माझ्यावर आरोप करत आहे. अंजली म्हणते की तू कळून न कळल्यासारखं का करतेस? कारण हे बघ, आता तू यांच्यावर संशय का घेतलास? बळजबरीने तू त्यांच्या रूममध्ये का गेली होतीस? काय गरज होती तुला त्यांच्या रूममध्ये जाण्याची? आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की अंजली ताई, तुम्ही त्याचा अर्थ असा का केलास? अर्णव म्हणतो की हे बघ अंजली ताई, तू काहीतरी वेगळा गैरसमज करून घेते. ईश्वरीला तसं काही म्हणजे खरंच तिच्या मनामध्ये नाही आणि तू प्लीज तिच्या बाबतीत असे गैरसमज करून घेऊ नकोस. अंजलीला फारच राग येतो. अंजली म्हणते की यापुढे जर तू त्यांच्या बाबतीत असं काही करण्याचा प्रयत्न जर केला तर मी तुला घराच्या बाहेर काढेल. अर्णव रागाने म्हणतो की ताई, तू कोणत्या हक्काने तिला घराच्या बाहेर काढतेस? ती माझी बायको आहे. अंजली म्हणते की हो का, मग तुझी बायको आहे ना, मग माझ्या नवऱ्याच्या आसपाससुद्धा तिला फिरकून द्यायचं नाही. ईश्वरी म्हणते की ठीक आहे अंजली ताई, मला त्यांचं काही घेणं देणं नाही. जे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य फक्त मी करत राहते. वल्लरीला फारच आनंद होत असतो बहीण भावामध्ये, आणि ईश्वरीमध्ये आता खूपच पेटलेलं असतं. याचा तिला इतका पुरेपूर आनंद होत असतो, म्हणून ती आता अगदी गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर राकेश आता इतका खुश होतो. राकेशला असं वाटतं की आता आपले प्लॅन सक्सेस होणार आहे, आणि त्यानंतर मात्र तो आता इतका खुश होतो आणि रूममध्ये आलेला असतो. रूममध्ये येऊन मात्र तो आता त्याची ती गर्लफ्रेंड आहे बँगलोरची, तर तिच्याशी छान असा गप्पा करत असतो. तिच्याशी गप्पा करता करता मात्र तो असा म्हणजे आय लव्ह यू वगैरे असं काहीतरी बोलून जातो, आणि त्याच वेळेस अंजलीने हे सर्व ऐकलेलं असतं. अंजलीने ऐकल्यानंतर अंजलीला फार मोठा धक्का बसतो. अंजली म्हणते की तुम्ही असं वागूच कसं शकता? कुणाशी तुम्ही अशा भाषेत तिकडे फोनवर बोलतात? त्यावरती तो अंजलीची म्हणजे समजूत काढण्याचा प्रयत्न करतो की हे बघ अंजली, अगं मला असं कोणी नाही, परंतु हे बघ जे काही मी आता बोलत आहे एका क्लायंटशी बोलत आहे. तर अंजली म्हणते की तुम्ही आय लव्ह यू असं म्हणून त्या क्लायंटशी बोलतात का? तर राकेश म्हणतो की हो, मला आता माझी ओळख नाही, मी माझी मेमरी विसरलो, मग नक्की कुणाशी आणि काय कसं बोलायचं तेच मला काही कळत नसतं. म्हणून तो आता ही अंजलीची माफी वगैरे मानतो, परंतु आता तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ अंजली, मला आता थोडं आठवायला सुरुवात झालेली आहे. तू माझी बायको आहे, तू खूप काही सहन केलंस, परंतु ती ईश्वरी आणि ते अर्णव असं तुझ्याशी का वागतात तेच मला कळत नाही. म्हणून मुद्दाम त्यांच्याविरुद्ध कान भरण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे हे बघ अंजली, मला असं वाटतं आपण इथे राहायला नको आहे, आपण आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा घेऊन आपण दुसरीकडे जाऊ शकतो. अंजली म्हणते की हो, मलासुद्धा तेच वाटतं. हे बघ आता खरंच आपण इथे राहायला नको, म्हणून तो अंजलीला प्रॉपर्टीचा हिस्सा बळकवण्यासाठी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, आणि तिला बाहेर काढून तिच्याशी मात्र आता खोटं नाटं वागून तिला धडा शिकवायचा असतो. पण त्या अगोदर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी प्रॉपर्टीचा हिस्सा द्यायला तयारच नसतात. म्हणून तो आता गुंड पाठवून आता ह्या अर्णवला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतो. कारण अर्णव हा ऑफिसमध्ये गेलेला असतो, परंतु त्याने असा काहीतरी खोटा फोन केलेला असतो, आणि तो खोटा फोन मात्र आता त्याची ती गर्लफ्रेंड आहे तर तिला करण्यासाठी सांगितलेलं असतो. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुमचं काहीतरी एक म्हणजे ईश्वरी कुठेतरी बाहेर गेलेली असते आणि तुमची बायको येथे अपघातात पडलेली आहे, तिला खूप लागलेलं आहे, असे खोटं नाटक करून त्याला तिकडे बोलावून घेतात. आणि तेथे आल्यानंतर लगेच अर्णवच्या तोंडावर रुमाल वगैरे बांधून त्याला किडनॅप करतात. म्हणून आता किडनॅप केल्यानंतर अर्णवला बांधून वगैरे ठेवतात. राकेश काही त्याच्या स्वतःसमोर येत नाही, परंतु हे सगळं मात्र एका म्हणजे दुसऱ्याच व्यक्तीने केलेलं आहे असं दाखवले जाते. पण त्याचा आता ईश्वरीला संशय येतो, कारण ईश्वरीने मात्र राकेशच्या रूममधील फोन ऐकलेलं असतं की अर्णवला कुठे ठेवायचं, काय ठेवायचं, त्याला बाहेर पडून द्यायचं नाही. म्हणून तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येते की नक्की राकेशनेच अर्णवला किडनॅप केलेलं आहे, आणि हे सगळं तिने पुराव्यासहित आता ती सिद्धसुद्धा करणार असते. राकेश जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हा ईश्वरीने गुपचूप सगळं काही ऐकलेलं असतं की अर्णव सरांना कुठे ठेवलेलं आहे, नक्की अर्णव सर कुठे आहे. म्हणून ती आता आकाशची मदत घेते आणि आकाशला हे सर्व काही सत्य सांगते. आकाश सरांना म्हणते की हे बघा, आज मला तुमच्या मदतीची गरज आहे, जे काही प्रकार घडलेला आहे मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगते, पण आज मला तुमच्या मदतीची गरज आहे. आकाश आणि ईश्वरी त्या लोकेशनवर येऊन पोहोचतात. त्या लोकेशनवर आल्यानंतर तेथे अर्णवला किडनॅप करून ठेवलेलं असतं. अर्णव बेशुद्ध असतो, पण त्याच वेळेस ईश्वरी मात्र आतमध्ये घुसते, अर्णव सरांच्या तोंडावर पाणी वगैरे शिपडते आणि त्याला तेथून बाहेर काढते. बाहेर काढल्यानंतर
मात्र अर्णव म्हणतो की हे सर्व झालेच कसे. आणि त्याच वेळेस घरात इकडे सगळीकडे अर्णव कुठे गेला असेल, 2-3 दिवस झालेले असतात. अर्णवचा काहीतरी तपास नसतो म्हणून सगळेजण खूप घाबरलेले असतात. आणि राकेश आता अंजलीला मुद्दाम तिच्यासमोर नाटक करत असतो की अर्णव अचानक कुठे गेला, काय झालं असेल. आणि तो तिच्यासमोर रडण्याचं नाटक वगैरे करतो, अगदी भोळेपणाचं नाटक करतो. पण त्याच वेळेस अर्णव, ईश्वरी आणि आकाश घरी येतात आणि सगळ्यांच्या समोर आता अर्णव आलेला आहे. आणि अर्णव किडनॅप झाला कसा, हे सर्व झालेली कसे आहे, तर त्या गुंडाला सुद्धा पकडून तेथे घेऊन येतात. आणि गुंड आता सगळ्यांच्या समोर आता हे कबूल करतो की मला ह्या म्हणजे राकेशकडे बोट दाखवून म्हणतो की ह्या माणसाने यांना किडनॅप करण्यासाठी सांगितले होते, कारण खूप काही पैसे घेऊन अर्णवच्या घरच्यांकडून अर्णवला सोडून द्यायचं, खूप काही पैशाची मागणी करायची, यासाठी सर्व यांनी प्लॅनिंग सांगितलेलं आहे. हे सगळं प्लॅनिंग मात्र हे राकेशचं आहे. हे कळल्यानंतर अंजली सनकने येते आणि राकेशच्या एक कानामागे देते. तुमची हिंमतच कशी झाली की माझ्या भावाला किडनॅप करण्याची आणि त्याच्या विरोधात माझे कान भरण्याची. म्हणजे आत्तापर्यंत माझी भाऊ आणि ईश्वरी जे काही सांगत होते, माझा चिंटू आणि ईश्वरी यांच्यावर मी विश्वास ठेवला नाही, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही इतक्या नालायक थराला जाऊन पोहोचलात. या घरात राहण्याचा हक्क तर तुम्हाला नाही, परंतु मी डिव्होर्स देऊन तुमची मुक्तता करत आहे आणि जेलमध्ये तुमची रवानगी होणार आहे. तर अंजली स्वतः पोलिसांना फोन करते आणि राकेशच्या भयानक सत्याचा पुरावा देते आणि राकेशला जेलमध्ये पाठवते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.